मला देवाने इतकी सुखसंपत्ती का दिली? का मला इतकं देवाने सुखी ठेवलंय? अशी कोणाची तक्रार जर ऐकली असेल, तर आश्चर्य वाटेल ना हो? माझ्या सर्व साधक बंधू आणि भगिनींना जय श्रीराम. बघा, आपल्याकडे जे नाही त्याबद्दल आपण सतत तक्रार करत असतो आणि त्याच्यामध्ये इतके व्यस्त असतो, की देवाने आपल्याला जे दिलं आहे, त्याकडे आपलं लक्ष जात नाही. आज आपण अशा एका शक्तीबद्दल बोलणार आहोत, जी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. कुठली आहे ती शक्ती? त्या शक्तीचं नाव आहे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे नेमकं काय? आणि ती आपल्या आयुष्यात कशी जादू करते, हे आज आपण पाहूयात. आपण कृतज्ञता हा शब्द आपल्या आयुष्यामध्ये ऐकला असेलच आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर आभार मानण्याची वृत्ती म्हणजे कृतज्ञता. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल आणि परिस्थितीबद्दल जेव्हा आपण मनापासून धन्यवाद म्हणतो, तेव्हा त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि कृतज्ञता हा पण आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा एक भागच आहे. कारण अध्यात्म काय सांगतं, की कृतज्ञ मन हे ईश्वराच्या सर्वात जवळ असतं. जेव्हा आपण तक्रार करणं थांबवून आभार मानायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. आणि सकारात्मक ऊर्जेचे फायदे, सकारात्मक मनाचे फायदे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत, बरोबर? आता कृतज्ञ राहण्याचे काही आश्चर्यकारक फायदे आपण बघूया काय होतात. पहिला फायदा मानसिक शांती. कृतज्ञतेमुळे मन शांत होतं आणि भीती किंवा चिंता आपल्यापासून समूळ दूर जाते. दुसरी गोष्ट, नात्यांमध्ये गोडवा येतो. आपण ही तक्रार ऐकली असेल बघा, मी तिच्यासाठी इतकं केलं, पण तिनं साधे माझे आभार पण नाही मानले. म्हणजे जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तींचे आभार मानतो, त्या व्यक्तीला हे जाणवून देतो, की हो, तू आज मला मदत केली आहे. तेव्हा ती नाती अधिक घट्ट होतात. आली ना कृतज्ञता उपयोगाला? तिसरा तिसरा फायदा, सकारात्मक. तुम्हाला आयुष्यातील उणिवांपेक्षा तुमच्याकडे असलेल्या गोष्टी अधिक दिसू लागतात. म्हणजे काय? आज भलेही तुमच्याकडे मोठी बिल्डिंग नाहीये, पण छोटंसं का असेना, स्वतःचं घर आहे ना. कारण समाजात बघताना असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या डोक्यावरती छप्परच नाहीये. मग त्यापेक्षा आपण बरे आहोत ना, की आपल्याला हक्काचं घर आहे. जेव्हा ही भावना मनात येते ना, ती असते कृतज्ञता आणि ती आहे तुमची सकारात्मक भावना. चौथा फायदा, चांगली झोप. गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्य देशांमध्ये असं एक संशोधन झालंय, की रात्री झोपण्यापूर्वी आभार मानल्याने शांत झोप खरंच आहे. कारण तो ताण तुमच्या आयुष्यातला मनावरचा निघून जातो किंवा कमी होतो आणि ते एक आत्मिक समाधान मिळालेलं असतं, कृतज्ञता व्यक्त करण्याचं, जे तुम्हाला शांत झोप देतं. बघा किती मोठे फायदे आहोत हो कृतज्ञ असण्याचे. आता तुम्ही म्हणाल, आम्ही हे रोजच्या आयुष्यात कसं आणू शकतो? तर याचे 3 सोपे उपाय आहेत. पहिला उपाय, कृतज्ञता रोजनिशी म्हणजेच डायरी, ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये ग्रॅटिट्यूड जर्नल असं म्हणतात. काय करायचं? एक चांगली डायरी घ्यायची आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्याच्यामध्ये अशा 3 गोष्टी लिहायच्या, ज्याबद्दल तुम्ही आज कृतज्ञ आहात. अगदी साध्या गोष्टी, जसं की आज माझा प्रवास सुखरूप झाला. आज वाहनांची कोंडी जास्त नव्हती, त्यामुळे मी वेळेत माझ्या ऑफिसमध्ये पोहोचलो. किंवा आज जेवण छान मिळालं. किंवा मला आज माझ्या मित्राचा फोन आला. तुम्ही आनंदी झालात ना? तुम्हाला ते हवं होतं ना? म्हणजे तुम्ही त्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात. दुसरी गोष्ट, थेट आभार मानायचे. तुमच्यासाठी कोणी काही चांगलं केलं असेल, तर त्यांना धन्यवाद म्हणायचं किंवा आभारी आहे म्हणायला विसरायचं नाही. आज तुमच्या डब्यामध्ये छान भाजी होती. तुम्ही तुमच्या आईला फोन करून सांगू शकता किंवा घरी आल्यावर सांगू शकता, की "आई, आज भाजी सुंदर होती. धन्यवाद. मला खाऊन आनंद झाला." किंवा आज तुमच्या बॉसने तुमचं कौतुक केलं. त्यांनाही म्हणू शकता, की "थँक यू. त्यामुळे मला एक मनाला उभारी मिळाली आणि मी आता काम अधिक जोमाने करू शकतो." किती साध्या गोष्टी आहेत बघा. आणि तिसरी गोष्ट, सकाळची प्रार्थना. सकाळी उठल्यावर पहिले 5 मिनिटे शांत बसायचं, निसर्गाचा आणि ईश्वराचे आभार मानायचे, की तुम्हाला आणखी एक सुंदर दिवस पाहायला मिळाला. सोपं आहे ना? हे आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये अंमलात आणून बघा आणि मग तुम्ही म्हणाल, की "हो,
बरोबर आहे, तू जे म्हणालीस ते खरं आहे. लक्षात ठेवा, कृतज्ञता म्हणजे फक्त एक शब्द नाही. तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही जितके कृतज्ञ राहाल, तितक्या जास्त चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्हाला आनंद देत राहतील. बरोबर ना? मला सांगा, तुम्ही आज कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात? कमेंट्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ इतक्या आनंदाने बघता, मला चांगला सपोर्ट करता, त्याबद्दल मी सुद्धा तुमची अतिशय कृतज्ञ आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा.